जळगाव जामोद तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। जळगाव जामोद पोलिसांच्या नाकावर टिच्चून वन विभागाने केलेल्या कडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा तब्बल 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र ते मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चेकपोस्टवर काल रात्री ही मोठी कारवाई करण्यात आली। रात्री 1 ते 2च्या दरम्यान संशयास्पद आयशर ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित विमल गुटखा आणि पान मसाला आढळून आला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत सुमारे 50 लाखांचा गुटखा जप्त केला आणि ट्रक जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात दिला। मात्र या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या मार्गावरून सातत्याने गुटख्याची अवैध वाहतूक होत असताना पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत आणि गुटखा माफियांचे लागेबांधे उघड होतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।